हॅलो फ्रेंड्स, निलिमाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे बाजरीची भाकर, जी हिवाळ्यामध्ये मोस्टली खाल्ली जाते. तर चला तर फ्रेंड्स, आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी या चम्मचनी 3 चम्मच बाजरीचं पीठ घेते आहे. इथे मी घालते थोडंसं मीठ. त्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत यामध्ये. याला आपल्याला कणकीसारखं अतिशय आसट नाही भिजवायचं आहे. आपण थोडं थोडं पाणी टाकून याला भिजवून घेऊया. आणि ह्या भाकरी खूप पौष्टिक असतात हिवाळ्यामध्ये, तर याचे बरेचसे बेनिफिट्स आहे. आणि ही गरम असते नेचरमध्ये. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, इथे हा उंडा घट्टसा मळून झालेला आहे. आता मी यामध्ये थोडंसं तेल घालते आणि आणखी आपण थोडा याला मळून घेऊया. बाजरीचे जसे मी सांगितले बरेचसे बेनिफिट्स आहे, तर त्यातले काही बेनिफिट्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बाजरी खाल्ल्याने तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी पण मदत मिळते. त्याच प्रकारे जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर ते अवॉइड करण्यासाठी, ते फ्युचरमध्ये अवॉइड करण्यासाठी पण सुद्धा हेल्प मिळते. आणि जर प्रेग्नंट वुमन असेल तर त्यांनासुद्धा बाजरीचे भाकर वगैरे खाल्ल्याने किंवा बाजरी जर इन्क्लूड केल्याने त्याचेसुद्धा बरेचसे बेनिफिट्स मिळते. त्याचप्रकारे हाडांसाठी सुद्धा चांगली आहे बाजरी आणि न्यूट्रिशनल आहे. तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे फ्रेंड्स. आणि आता आपण बाजरीची भाकर लाटून घेणार आहोत. तर मी अशाच प्रकारे भाकर लाटून घेते. थोडंसं आपण इथे घोळण पण घेतलं आहे लावायला, ते सुद्धा बाजरीच्या पिठाचंच आहे. तर तुम्ही बघू शकता, मी अशी पतली अशी भाकर लाटून घेतली आहे छानपैकी. आता आपण याला शेकून घेऊया. अशाच प्रकारे मी बाकी 2 सुद्धा लाटून घेते. आता आपण बघून घेऊया हे खालून झाले आहे का. तर आपण याला पलटून घेतलेला आहे. आता आपण चेक करूया दुसऱ्या बाजूने सुद्धा झाली आहे का. तर ही झाली आहे. आणि आता आपण गॅसवर शेकून घेणार आहोत. बघू शकता फ्रेंड्स, किती मस्त अशी भाकर आपली फुगलेली आहे. तर फ्रेंड्स, इथे मी जी बाजरीची भाकर बनवून घेतलेली ती आता मी डाळभाजीसोबत जेवणार आहे. इथे मी ठेचासुद्धा घेतलेला आहे मिरचीचा. तर तुम्ही डाळभाजीसोबत किंवा ठेच्यासोबतसुद्धा जेवू शकता. इथे मी पूर्ण थाली रेडी करून घेतलेली आहे. इथे आहे सॅलड. इथे मी पालकाची डाळभाजी केलेली आहे, घोळाना, थोडासा राईस आणि मिरचीचा ठेचा. तर याचीसुद्धा मी रेसिपी लवकरच आणणार आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, ही आपली संडे स्पेशल डिश अशी रेडी झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि तुमची बाजरीची भाकर कशी झाली नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.